पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 17 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 18व्या श्लोकाचा आपण आता अभ्यास करतो आहोत। हा ग्रंथ भगवान श्री आद्य शंकराचार्यांनी लिहिलेला आहे आणि या ग्रंथाचा हेतू हृदयातील सर्व संशय दूर करणे असा आहे। जिथपर्यंत आपल्या हृदयातील सर्व संशय दूर होत नाहीत तिथपर्यंत आपल्याला या सृष्टीचक्रामध्ये फिरत राहणे आहे। म्हणून आपल्याला असं काहीतरी साधन शोधलं पाहिजे की ज्या साधनाच्या द्वारे आपल्याला आपल्याच हृदयामध्ये असलेला जो संशय आहे, भ्रम आहे, तो दूर करता आला पाहिजे। परंतु मला तर काही संशयच नाही, मला काही भ्रमच नाही असं साधारणपणे सगळ्यांनाच वाटतं। जसं एखाद्या माणसाला वाटतं की मला काहीच आजार नाही आहे, परंतु तपासल्यानंतर लक्षात येतं की त्याला काहीतरी आजार असतो। आजार हा एकदम बळावल्यानंतर लक्षात येत असतो। खरं तर आजार एखाद्या यंत्राच्या द्वारे ओळखण्यासाठी जेव्हा आपण प्रयोग करतो, रक्त, लघवी यांचा वापर करून आपण त्या आजाराचं स्वरूप ओळखतो की हे आजार कुठला आहे। तर तो आजार जेव्हा आपण तपासतो, तो तपासण्याच्या आधी 10 वर्षापूर्वीच तो आजार सुरू झालेला असतो। म्हणजे 10 वर्षामधल्या काळात तो आजार कुठल्याही तपासणी यंत्राखाली ओळखता येत नाही। म्हणजे 10 वर्षानंतर तो लक्षात येतो। त्याचं उग्र स्वरूप तर त्याच्यानंतर काही काळानंतर तयार होतं, परंतु साधारणपणे सुरुवातीलाच काय होतं की त्याचा स्वरूप लक्षात येऊ शकत नाही। तर असा हा खरं तर एखाद्या रोगाचा विषय असतो। तसंच हा जो रोग आहे भ्रम, हा एक रोग आहे। भ्रम म्हणजे संशय, आणि या संशयापोटी लोकत्रय निर्माण झालेला आहे। म्हणजे ही सृष्टी जी आहे, ही सृष्टी मुळातच या भ्रम या शब्दातून तयार झालेली आहे। या ठिकाणी आपण सर्ग या शब्दाने सृष्टीचा अभ्यास करतो आहोत। तथा सर्ग ब्रह्मणोश्य भेदम आवृत्य तिष्ठती या शक्तिस्तद्वशाद ब्रह्म विकृतत्वेन भासते, असा हा श्लोक आहे। या श्लोकामध्ये सर्ग आणि ब्रह्म म्हणजे सृष्टी आणि ब्रह्म यांचा जो भेद आहे त्या भेदाला आवरण करणारी एक शक्ती आहे, आणि त्या भेदाला आवरण करणारी जी शक्ती आहे त्याच्यामुळेच हे ब्रह्म वेगळ्या रूपाने भासू लागलेला आहे, असा हा श्लोक आहे। यातील सृष्टी या शब्दाचा आपण अभ्यास करतो आहोत। सृष्टी निर्माण व्हायला कारण, 3 लोक निर्माण व्हायला कारण भेद आहे। भेदापोटीच किंवा भ्रमापोटीच खरं तर हा 3 लोकांचा विषय सुरू झालेला आहे। भ्रम म्हणजे संशय, त्यालाच आपण शास्त्रीय भाषेमध्ये अविद्या किंवा अज्ञान असं म्हणतो। त्यालाच या ठिकाणी आवरण किंवा शक्ती असं म्हटलेलं आहे, कारण ही त्या अविद्येची शक्ती आहे किंवा मायेची शक्ती आहे की जी आवरण रूपाने किंवा विक्षेप रूपाने राहते। तर या ठिकाणी शक्ती, आवरण, विक्षेप, भ्रम, अविद्या हे जवळजवळ सगळेच शब्द एकार्थवाचक म्हणायला काही हरकत नाही, फक्त काही कारणाने त्यांना वेगळ्या रूपाने वेगळ्या रीतीने मांडलेलं आहे। तर सृष्टी जी आहे ही सृष्टी संपूर्ण संशयातून निर्माण झाली। संशय मुळेच ती टिकलेली आहे, आणि या संशयामुळेच या सृष्टीचा उत्पत्ती स्थिती प्रलय होत असतो। तर आपल्याला जर या सृष्टीमधून बाहेर पडायचं असेल तर प्रश्न, पडायचं नसेल तर प्रश्न येत नाही। मुळात हे शास्त्र जे आहे, हे शास्त्र कशासाठी आहे हे पहिल्यांदा कळलं पाहिजे। आपल्याला काय करायचंय हे कळल्याशिवाय कितीही केलं तरी उपयोग नसतो। खूप करण्याला किंमत नसते, कशासाठी करायचं होतं याला जास्त किंमत आहे, का करायचं होतं याला जास्त किंमत आहे। म्हणून प्रत्येक शास्त्राच्या सुरुवातीला हेतू सांगण्यात येतो की हे शास्त्र का आहे, कशासाठी आहे। मग तिथेच आपण ठरवून घ्यायचं की पुढे जायचं की नाही। आता नसेल जायचं तर मग प्रश्न नाही, असं काही नाही, दुसरा मार्ग असतो आपल्यासाठी। तर जगामध्ये असंख्य कोट्यावधी मार्ग आहेत, प्रत्येक जण आपापल्या मार्गाने निघालेला आहे,
आणि प्रत्येकाचा मार्ग आपापल्या पद्धतीने त्याचा योग्यच असतो, त्याच्या ठिकाणी तो योग्य असतो. व्यवहारात सुद्धा आणि परमार्थात सुद्धा असे असंख्य मार्ग दिसतात. आणि शक्यतो जर उत्कृष्ट शास्त्र असतील, मार्ग असतील, तर त्याच्यामध्ये त्या मार्गाच्या सुरुवातीला किंवा त्या शास्त्रामध्ये सुरुवातीलाच त्या शास्त्राचा किंवा त्या मार्गाचा उद्देश, हेतू सांगितलेला असतो. वेदांत शास्त्र जे आहे हे एक शास्त्र आहे. वेदांत शास्त्र हे वेदाचा अंतिम भाग आहे. वेद हा जगामधील सर्वोत्कृष्ट अभ्यास आहे. वेद हा जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे. वेद हे जगासाठी सर्वोत्कृष्ट शासन आहे. जसं आपण म्हणतो महाराष्ट्र शासन, भारत सरकार, तर महाराष्ट्र शासन हे उत्कृष्ट नाही, भारत सरकार म्हणजे भारत शासन हे उत्कृष्ट आहे. तर हे जे शासन असतं, हे शासन जे आहे हे शासन उत्कृष्ट कुठलं आहे, तर वेद हे जगातलं सर्वोत्कृष्ट शासन आहे. म्हणजे त्यामध्ये जे लिहिलेलं असेल, त्याच्यामध्ये जे काही नियमावली असेल, त्याच्यामध्ये जे काही सगळे अभ्यास असतील, हे सगळे अभ्यास उत्कृष्ट आहेत. आणि त्या वेदाचा अंतिम भाग वेदांत आहे. मग या अंतिम भागामध्ये, अंतिम भागाच्या मार्गाने जर कोणाला जायचं ठरलं तर त्याच्यासाठी अशा प्रकारचे ग्रंथ आहेत. हा जो ग्रंथ आहे, ज्या ग्रंथाचा आपण आता सध्या अभ्यास करतो आहोत, दृश्य विवेक, हा जो ग्रंथ आहे हा वेदांत शास्त्राचाच अभ्यास सांगणारा एक प्रकरण ग्रंथ आहे. याच्याद्वारे त्याला प्रकरण ग्रंथ किंवा वेदांताचा अभ्यास सांगणारा ग्रंथ एवढं जरी म्हटलं तरी काय हरकत नाही. त्याला अजून दुसरी काही नावं द्यायची का नाही हा वेगळा विषय आहे, पण हा एक वेदांताचा अभ्यास सांगणारा ग्रंथ आहे. मग वेदांताचा उद्देश काय आहे? वेदांताच्या दृष्टीने, वेदांतामध्ये म्हणजे उत्तर मार्गामध्ये, याला उत्तर मीमांसा किंवा वेदांत असं म्हणतात, तर हा जो मार्ग आहे यामध्ये हेतू एकदम स्पष्ट आहे. हृदयातील संशय दूर करणे आणि जेणेकरून आपला जन्म मरणाचा फेरा चुकणे, त्यालाच दुसऱ्या पद्धतीने भगवत प्राप्ती किंवा भगवत भक्ती, अद्वय भक्ती असे शब्द शास्त्रात येतात. याच एका उपायाने भगवंताची भक्ती होऊ शकते असं वेदांत शास्त्राचं म्हणणं आहे. म्हणून ज्यांना कोणाला भगवत भक्ती करायची असेल त्यांच्यासाठी हाच मार्ग आहे. उपासना करायची असेल तर वेगळा मार्ग आहे. आणि उपासनेचा परिणाम शेवटी अहंग्रहोपासनेमध्ये होऊन वेदांताचा शेवट होतो, व्हायला पाहिजे, तर ती उपासना योग्य आहे. पण अहंग्रहोपासनेपर्यंत पोहोचला नाही तर मग काही खरं नाही. त्याच्या आधीच कुठेतरी अडथळला किंवा अडखळला तर काही उपयोग नाही. तर असो, आपला जो विषय आहे हा विषय काय आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हाच विषय तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता की हा असा विषय आहे. सगळेच विषय सगळ्यांनीच हाताळायला पाहिजे असं काही गरजेचं नसतं. एखाद्याला गाणं येत असेल तर त्याने गाण्याच्या ऐवजी दुसरं काहीतरी पाकशास्त्र शिकायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. ज्याला पाकशास्त्र चांगलं येत असेल त्याने कुठल्या तरी खेळामध्ये प्रावीण्य दाखवायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. पण एक ना धड भाराभर चिंध्या सगळीकडेच जर तो गेला तर मग काय खरं. तसं आपल्याला गरज कशाची हे लक्षात घेतलं पाहिजे. अडथळा काय, आपल्यामध्ये अडचण काय, आपली समज काय. आपली अडचण अशी आहे की आपल्याला परमार्थ आणि व्यवहार अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्या समोर. एक आहे परमार्थ, एक आहे व्यवहार. आता हा जो व्यवहार आहे हा व्यवहार म्हणजे आपल्या रोजचं जगणं आहे. त्या रोजच्या जगण्यामध्ये आपल्याला जी धावपळ करावी लागते तो आपला व्यवहार आहे. आणि परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे काही काय आहे हे नक्की माहीत नाही पण सुरू आहे. मग काहींचा परमार्थ व्यवहाराला पोषक होण्यासाठी असतो, काहींचा परमार्थ फक्त दुसरा करतो म्हणून असतो, काहींचा परमार्थ म्हणजे काय बघू तर खरं असं म्हणून असतो. तर असं परमार्थामध्ये येणाऱ्यांची जी संख्या आहे, परमार्थामध्ये येणारे जे लोक आहेत त्यांचे असे विचित्र विचित्र वर्ग आहेत. अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी असे चार प्रमुख वर्ग धरून त्याच्यामध्ये असे बरेचसे गोंधळ करणारे लोक आहेत. गोंधळ आहे त्यांच्यामध्ये, गोंधळाचा सगळा. त्याच्यामुळे नक्की आपल्याला काय पाहिजे हे कळलं पाहिजे. अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी या तीनचा इथं विषयच नाहीये. वेदांत मार्ग म्हणजे अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी या तीन मार्गाने जाणाऱ्या व्यावहारिक माणसांचा आणि परमार्थ करणाऱ्यांचा हा विषय नाही. हा विषय ज्ञानी या चौथ्या वर्गातल्या माणसांचा हा विषय. ज्ञानी म्हणजे हा ज्ञान मार्ग आहे. ज्ञान मार्गामध्ये कशाचं ज्ञान कमवायचं आहे हा विषय आहे. मग ज्ञान मार्गामध्ये आपल्याला प्रामुख्याने आपण कोण आहोत याचं ज्ञान कमवायचं आहे. आणि दुसरं भगवंत काय याचं ज्ञान कमवायचं आहे. म्हणजे त्वम आणि तत् या दोन पदार्थांचा आपल्याला विचार करायचा आहे. हा प्रमुख विषय आपला. आणि हे जेव्हा होईल
तेव्हा आपला परमार्थ संपला. म्हणजे तत्त्वम पदार्थ शोध हा आपला शेवट आहे. त्याच्या आधी मनन, निधिध्यासन, मनन आणि श्रवण असे क्रमाने अभ्यास आहेत. आणि आता आपण श्रवण करतो आहोत. या श्रवणातून मनन, मननातून निधिध्यास आणि निधिध्यासातून तत्त्वम पदार्थ शोध. आता श्रवण जे आहे, काहीतरी मी एक कथा सांगितली, मनोरंजन केलं म्हणजे आपण श्रवण करायला गेलो होतो असा गैरसमज लोकांचा असतो. श्रवण तसलं नको. कारण महाराज फार मोठं कीर्तन करतात, फार मोठं प्रवचन सांगतात, पण अख्ख्या प्रवचनामध्ये कुठे तत् आणि तोमचा विषय येत नाही. ते श्रवण अपेक्षित नाही. श्रवण कुठलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेतरी त्वम आणि कुठेतरी तत्चा विषय आला पाहिजे. प्रत्यक्षात नाही तर अप्रत्यक्षातरित्या तरी आला पाहिजे, तर तो खरा वेदांत आहे. नाहीतर नुसता मनोरंजनाचा परमार्थ आहे. आणि असे बरेचसे वेदांत सांगणारे महाराज आणि बरेचसे वेदांत सांगणारे जे कोणी मोठमोठे लोक असतात, हे सगळेच बऱ्यापैकी फक्त मनोरंजन करतात. आपण या ठिकाणी मनोरंजनासाठी आलेलो नाही. मनोरंजनासाठी तुमच्याकडे भरपूर साधनं आहेत. माझ्या पाठीमागे एक ठेवलेलं आहे. अशा प्रकारचे असंख्य साधनं आहेत, त्याच्यामध्ये मनोरंजन करून घ्या. पण हा जो विषय आहे याच्यामध्ये मात्र मनोरंजनाचा प्रश्न नाही. याच्यामध्ये फक्त तुम्ही कोण आहात आणि भगवंत काय याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विषय चालणार आहे. आता ब्रह्म म्हणजे भगवंत आहे, त्यातला एक शब्द इथे आलेला आहे ब्रह्म. आणि सर्ग म्हणजे सृष्टी. तर या सृष्टीच्या अंतर्गत आपण आहोत. आपल्याला दोघांचा अभ्यास करायचा, एक तर स्वतःचा आणि एक तर भगवंताचा. तर आपण जो स्वतः म्हणतोय हा स्वतः कोण आहे, कोणाच्या अंतर्गत आहे, या सर्ग शब्दामध्ये येतो. आपण कुठे आलोय, सर्ग एका शब्दामध्ये. आता हा जो सर्ग आहे म्हणजे ही सृष्टी किती मोठी आहे याचा आपण विचार करत होतो. म्हणून सृष्टीचा विचार करतोय म्हणजे आपण आपल्या अभ्यासाच्या बाहेर गेलोय असं नाहीये. तर आपण आपल्या अभ्यासातच आहोत. आपला सदैव परमार्थामध्ये अभ्यास जो करणे आहे तो कसा पाहिजे, एकतर तोमचा विचार झाला पाहिजे, नाहीतर तत्चा विचार झाला पाहिजे. या दोघांचाच विचार झाला मग तुम्ही काही करत असू देत, तुमच्या व्यवहाराला इथे काही किंमत नाही. तुम्ही व्यवहार काही करत असू दे, इथे बसलेल्या प्रत्येकाचा व्यवहार भिन्न आहे. चांगला वाईट हा तुमचा जो आहे तो, त्याचा आणि याचा काही संबंध नसतो. तर या ठिकाणी फक्त तत् आणि तोमचा विचार आहे. आणि सृष्टी म्हटलं की त्याच्यामध्ये कोण येतो, तोम पहिल्यांदा येतोच येतो. आणि मग तत् येतो का नाही तो नंतर बघू, पण तोम नक्कीच येतो, आहे की नाही, असा हा विचार आहे. तर सृष्टी कुठून सुरू होते, आपली छोटीशी सृष्टी असते. आपली सृष्टी काय, सृष्टी म्हणजे संसार, प्रपंच. आपला केवढा आहे, बायको, 1-2 मुलं, नातेवाईक, प्रॉपर्टी, बस हा आपला संसार आहे. हा आपला सर्ग आहे. म्हणजे ही आपली सृष्टी आहे. आपली एवढी सृष्टी आहे. ही सृष्टी कुठपर्यंत आहे आपल्याजवळ, खरं म्हणजे हे खरं आहे बरं, मी नुसतं गंमत म्हणून नाही सांगत आहे. ही सृष्टी तुम्ही ज्याला माझी सृष्टी म्हणताय, हा माझा जवळचा आहे, हा जरा थोडा लांबचा आहे, हे जे आपले भाव आहेत हे कुठपर्यंत आहेत. आता तुम्ही सुद्धा मला काही एका ठराविक अंतरावर ठेवलेलं आहे का नाही, प्रत्येकाने का नाही ठेवलेलं, प्रत्येकाने इथे बसल्यानं तुम्ही प्रत्येकाने मला एका ठराविक अंतरावर ठेवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे महाराजांना किती अंतरावर ठेवायचं आपल्यापासून, ठरवून बसलेले आहेत का नाही. महाराज म्हणजे एक उदाहरण, जगातल्या कुठल्याही माणसाला, कुठल्याही पदार्थाला आपण एक विशिष्ट अंतरावर ठेवत असतो. कुठल्या पदार्थाला किती अंतरावर ठेवायचं यासाठी 2 गोष्टी आपण पाहतो, एक म्हणजे व्यवहार आणि एक म्हणजे परमार्थ. तर व्यावहारिक दृष्ट्या आपण कुठल्या व्यक्तीला किती दूर ठेवायचं आणि पारमार्थिक दृष्ट्या किती दूर ठेवायचं हे आपण ठरवत असतो. ते आपल्या व्यवहार ज्ञानावर अवलंबून असतं आणि अधिक परमार्थ ज्ञानावर अवलंबून असतं. व्यावहारिक ज्ञान आपल्याला जितकं असेल त्या प्रमाणात व्यवहारामध्ये आपण त्या पदार्थांना, त्या विचारांना, त्या लोकांना आपण तेवढ्या अंतरावर ठेवत असतो. परमार्थामध्ये सुद्धा आपलं परमार्थिक अक्कल जेवढी आहे तेवढ्या प्रमाणात आपण परमार्थातल्या ग्रंथांना, परमार्थातल्या विचारांना, परमार्थातल्या महाराजांना तेवढ्या अंतरावर ठेवत असतो. म्हणजे महाराजांमध्ये आणि आपल्यामध्ये जे अंतर असतं, ग्रंथामध्ये आणि आपल्यामध्ये जे अंतर असतं, हे कशावर अवलंबून आहे, आपल्या अकलेवर अवलंबून आहे. आपली अक्कल त्या विषयातली किती आहे त्याच्यावर ते असतं. व्यवहारातही तसंच आहे. व्यवहारात सुद्धा आपण कोणाला किती दूर करावं, किती जवळ करावं हे कशावर ठरवतो, आपल्या त्या व्यवहार ज्ञानावर ठरवत असतं. आणि म्हणून बऱ्याच वेळा घरामध्ये इकडे तिकडे वाद होताना ते आढळतात. आपण मुलाला म्हणतो तुला कळतं का नाही, तू कोणासोबत राहतो, काय करतो, बाप असं मुलाला म्हणतो, मुलगा बापाला म्हणतो तुम्हाला काय कळत नाही, तुम्ही शांत राहा, असं होतं ना. मग तो मुलगा कोणाच्या तरी मुलाच्या नादी लागतो, तो मुलगा बावळट असतो असं बापाला माहित असतं, तो बिथरलेला असतो आणि मुलाला तो वाटत असतो हाच तर बरोबर आहे. बापच आपला जरा वयोवृद्ध झालाय, आता त्याचं वय काळाच्या उदरात चाललाय तो आता हळूहळू, त्याच्यामुळे बापाला काही कळत नाही. हे सगळं जे गणित आहे हे कसं असतं, त्याच्या आकलीवर अवलंबून असतं. आणि हा जो गोंधळ आहे तो व्यवहारातही आणि परमार्थात पण आहे. मग हे महाराज बरोबर आहेत, हे महाराज चुकीचे आहेत असे लोक म्हणतात मला.
मला लोक सांगतात, अहो महाराज तुम्ही महाराज आहे ना, तुम्ही आम्हाला असं वाटतं की हे महाराज चुकलेत आणि हे बरोबर आहेत, हा इथं आहे हा इथं आहे. मी म्हणतो बरोबर, तुला जास्त कळतंय त्याचं, कारण तुझी अक्कल जेवढी तेवढंच तू बोलणार नाही का. मग म्हणतो तुम्ही सांगा आम्हाला, मी सांगितलं तू ऐकणार थोडीच आहेस, तू तुझ्या अकलेप्रमाणेच त्याचे तारे तोडत बसणार आहेस ना. व्यवहारातही तसंच आहे, परमार्थही तसंच आहे. हा गोंधळ जो आहे ना तो दोन्हीकडे सारखाच आहे. त्याच्यामुळे कोणाची तपासणी, कोणाची अवस्था कितपर्यंत असते हे काही सांगणं हे फारच कठीण आहे का नाही. तर हा जो गोंधळ आहे, हा गोंधळ सगळा सर्गमध्येच येतो, सृष्टीमध्ये हा सगळा गोंधळ आहे. आणि या गोंधळातून बाहेर पडणे म्हणजेच आपला परमार्थ आहे. जितकी आपली व्यवहारातली अक्कल वाढत जाते तितकं आपल्या व्यवहारामधलं गणित उलगडत जातं, तितकं आपण व्यवहारात यशस्वी होत जातो. तसंच परमार्थामध्ये आपली जेवढी अक्कल वाढत जाते, जेवढं आपल्याला बोध होत जातो, ज्ञान वाढत जातं, तेवढं आपल्याला स्पष्ट होत जातं. मग व्यावहारिक माणसाचे जे निर्णय असतात ते सगळ्यांनाच पचत नाहीत. व्यवहारामध्ये एखाद्या व्यावहारिक माणसाने जर काही निर्णय घेतले तर त्याच्या सगळ्याच लोकांना ते पचतात का? नाही पचत. त्याने त्याच्या अकलेप्रमाणे निर्णय घेतलेले असतात. कदाचित ते निर्णय फलीभूत झाल्यानंतर, त्याचा फायदा झाल्यानंतर लोकांना कळतो, अरे त्याचं डोकं फार भारी, बरं फार हुशार माणूस येतो. आपण म्हणतो काय, तो फार हुशार येतो. कसं काय हुशार आहे? कारण त्याने त्याची ती अक्कल वापरून ते सगळं उलगडलेलं असतं गणित. तसं परमार्थामध्ये सुद्धा तसंच आहे. सुरुवातीला काही कळत नसतं आणि सगळ्यांनाच त्या माणसाचे निर्णय, त्या महाराजांचं बोलणं किंवा वागणं हे उलगडू शकत नाही. व्यवहारातही उलगडत नसतं आणि परमार्थातही उलगडत नसतं. तशी तशी अक्कल येत गेली की मग कळतं हे काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. आपण ज्या ठिकाणी आहोत तिथून जग पाहत असतो. आपण जिथे उभे आहोत तिथून आपण जगाकडे पाहतो, व्यवहाराकडे सुद्धा आणि परमार्थाकडे सुद्धा. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे, मग तुम्ही कुठे उभे आहात त्यानुसार तुम्हाला सृष्टी दिसते. सर्ग कसा दिसतो? आपण कुठे उभे आहोत त्याप्रमाणे सृष्टी दिसणार आहे. तुम्ही कुठे उभं राहायचं हा निर्णय तुमचा आहे, माझा नाही. जिथे तुम्ही उभे राहाल तशी सृष्टी तुम्हाला दिसेल. कुठे उभं राहायचं हा तुमचा प्रश्न आहे. सर्ग सृष्टी जर कळून घ्यायची असेल तर आपल्याला ठरवायचं की आपण कुठे उभं राहून सृष्टीकडे बघावं, नाही का. एक उदाहरण मी बऱ्याच वेळा सांगत असतो की एक दिवा आहे, या दिव्याच्या वर तुम्ही एक लाल रंगाची काच ठेवा, अशी की तो दिवा विझला नाही पाहिजे, पण लाल रंगाचं त्याच्यावर आवरण टाका. आता त्या काचेच्या बाहेर जो प्रकाश येईल तो कसा दिसेल? लाल दिसेल, है ना. आणि त्या काचेच्या आतमध्ये कसा असेल? लालच असेल. कसा असेल? पिवळसर असेल, म्हणजे आपला जो दिव्याचा जो प्रकाश असतो तसाच असेल. आता ती जी लाल काच आहे त्याच्यात थोड्या अंतरावर परत थोडं अंतर सोडून एक हिरवी काच ठेवा. आता त्या हिरव्या काचेच्या बाहेर कुठला प्रकाश असेल? जाऊ दे, ते गणित नको करायला. म्हणजे लाल आणि हिरवा एकत्र झाल्यावर काय होतो ते गणित नको. पण लाल आणि हिरव्याचं मिश्रण केल्यानंतर जो काही रंग तयार होईल तसा प्रकाश हिरव्या काचेच्या बाहेर पडेल. त्याच्या बाहेर एक निळी काच ठेवली काही अंतरावर, तर त्या निळ्या काचेच्या बाहेर ह्या आतल्या दोन रंगाचं आणि ह्या निळ्या रंगाचं मिश्रण होऊन प्रकाश पडेल. त्याच्या बाहेर अजून एक पांढरी काच ठेवली तर अशा काचा आवरणात बदलत गेलं तर सगळ्यात बाहेरचा प्रकाश, त्याच्या आतमधला प्रकाश, त्याच्या आतमधला प्रकाश, त्याच्या आतमधला प्रकाश सारखा नाही, सारखा दिसत नाही. प्रकाश एकच आहे पण दिसतो भिन्न, कारण मध्ये जे माध्यम आहे ते माध्यम बदललं. तुम्ही कुठे उभे आहात त्याच्याप्रमाणे रंग दिसेल. सगळ्यात बाहेर उभा असणारा मनुष्य काय म्हणेल? रंग, या प्रकाशाचा रंग हाय. त्याच्या आतला मनुष्य या प्रकाशाचा रंग हाय. त्याच्या आतला मनुष्य या प्रकाशाचा रंग हाय. आणि त्याच्या आतला मनुष्य म्हणेल प्रकाशाचा रंग हाय. आता खरं कोणाचं आहे? खरं कोणाचं आहे? खरं सगळ्यांचंच आहे. तो कुठे उभं राहिला आणि काय बोलतो याच्यावर आहे. कुठे उभं राहिला आणि काय बोलतो याच्यावर आहे ना. पण त्याचं म्हणणं त्या ठिकाणी बरोबर आहे. पण लाल काचेच्या बाहेर उभा असणारा मनुष्य आणि दिव्याजवळ उभा असणारा मनुष्य, समजा या दोघांमध्ये जर संवाद झाला किंवा त्यांचं बोलणं झालं आणि लाल काचेवाला मनुष्य आणि आतला दोघंही एक आपापल्या याच्यावर हट्ट धरून राहिले की नाही मी म्हणतो तेच खरं आहे, तर लाल काचेच्या बाहेर उभा असणारा मनुष्य आणि पांढऱ्या काचेच्या बाहेर उभा असणारा मनुष्य यांच्यामध्ये जर बोलणं झालं आणि ते म्हटलं माझंच खरं आहे, हाच प्रकाश खरा आहे, मी सिद्ध करून देतो, त्याने सिद्ध पण करून दिलं. सिद्ध करून देईल तो का नाही देणार? आणि सिद्ध होणार का नाही होणार? सिद्ध होईल. मग आता समजा लाल काचेच्या आतमध्ये उभा असणाऱ्या माणसाला ते सिद्ध करताच आलं नाही, काही कारण नाही आलं सिद्ध करता, पण पांढऱ्या काचेच्या बाहेर उभा असणाऱ्या माणसाला ते सिद्ध करता आलं. म्हणजे बरोबर कोण आहे? मग बरोबर कोण आहे? ज्याला सिद्ध करता आलं नाही तो सुद्धा बरोबरच आहे. पण वाटतंय काय? सगळे लोक कोणाला मानतील?
ज्याने सिद्ध केलं त्याला म्हणतील, पण ज्याला सिद्ध करता आलं नाही त्याला नाही म्हणणार. म्हणजे काय सिद्ध करता आलं ह्याला जग मानतं, काय दिसतं याला जग मानतं, पण जे सिद्ध करता येत नाही त्याला शक्यतो लोक मानणार नाही, जरी ते खरं असलं तरी. तर परमार्थ ही एक गोष्ट जगामध्ये अशी आहे की ज्याच्यामध्ये सिद्ध करणं जगासाठी फार अवघड असतं. तुम्हाला जर मी म्हटलं तुमचं मन मला दाखवा, तर मला सांगा तुम्ही कोण दाखवू शकता? तुमच्यापैकी असं कोण आहे की मन मला दाखवू शकेल? जगाला कोणालाही दाखवा तुम्ही, माझं हे मन आहे, घे, हे बघ, हे घे मन, असं दाखवता येईल का कोणाला? बरं, मन नाही आहे माझ्याकडे असं म्हणता येईल काय? मग सिद्ध कर, नाही का? तू दाखव, मन दाखवता येईल का? नाही. मग मन नाहीये का? आणि मुळात या मनाला पहिलं विज्ञान मानतच नव्हतं. ते म्हणजे मन बिन काही नसतं असं प्रकार. हे बावळट लोक आहेत, काही मन वगैरे प्रकार काढलाय त्यांनी. मन किंवा माइंड हा काही प्रकार नसतोच. पण आता जरा विज्ञानातले लोक काही मानायला लागले. पूर्वी तर लोक मानत नव्हते की मनावर जर काही परिणाम झाला, मनामध्ये गोंधळ झाला तर आजार तयार होतो शरीराला, स्थूल शरीराला. हे लोक मानतच नव्हते, डॉक्टर लोक. मग आता ते मानायला लागले की नाही, मनाला जर स्थिरता असेल तर आजार कमी होतात. आता मानायला लागलेत. आता त्याच्यावर मोठमोठे पेपर तयार होतात, रिसर्च पेपर. त्याच्यावर शोध निबंध लिहितात लोक की मनाच्या अशा परिणामामुळे असा रोग होतो, मनाच्या अशा शांततेमुळे असे रोग नाहीसे होतात. अशा आता लोक त्याच्यावर निबंध लिहायला लागले, मोठमोठे प्रबंध लिहितात त्याच्यावर. पूर्वी नव्हतं होत, पूर्वी मानतच नव्हते. पूर्वी म्हणायचे नाही, याला रोग लागला तो दिसला म्हणजेच रोग असतो, नाही तर नसतोच. म्हणजे फक्त मनाला कंट्रोल करून रोग बरा करता येईल, बाकी कुठलंच औषध घ्यायची गरज नाही, इथपर्यंत अजून विज्ञान पोहोचलेलं नाही. पोहोचेल कधीतरी, पोहोचलं तर पोहोचेल, नाही पोहोचलं तर माहित नाही. अर्थात तो एक उपाय आहे, तेवढाच उपाय आहे असं काही माझं म्हणणं नाहीये, पण तो एक उपाय आहे. तर आपण काय सिद्ध करतो याच्यावर सृष्टी अवलंबून नसते, नाहीये. सर्ग जो आहे, सृष्टी जी आहे, ही काय आहे, कोणी सिद्ध केली म्हणून ती आहे असं मानणारे आपण शाणे लोक आहेत. म्हणजे नासाला केपलर 22b सापडला म्हणून आपण म्हणतो की तो केपलर 22b आहे, आणि जेव्हा नव्हता सापडला तेव्हा कोणाला म्हटलं असतं की तिकडे तो केपलर 22b आहे, तर कोणी ऐकलंच नसतं, नाही का? सिद्ध करून दाखवावं लागतं. जगाला सिद्ध करून दाखवलं तर ते आहे असं म्हणतात. पण सिद्ध नाही केलं तरी काही असू शकतं, एवढ्या सृष्टीपर्यंत लोक जाऊ शकत नाही. तर काही सृष्टी अशी आहे की जी आपल्या आणि दुसऱ्याच्या जाणीवेच्या कक्षेत येते. जाणीवेच्या कक्षेत म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांना ती अवगत होते. काही सृष्टी अशी आहे की जी आपल्या पंच ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत येतच नाही. कारण पंच ज्ञानेंद्रिये स्थूल देहाला चिटकवलेली जी आहेत ना, त्याच्या पुढची सृष्टी त्यांना लक्षात येते. त्याच्या मागची सृष्टी जर लक्षात घ्यायची असेल तर मन हे इंद्रिय लागतं. त्याच्यासाठी बुद्धी, चित्त, अंतःकरण, अहंकार ही जी अतिइंद्रिय आहेत यांचा उपयोग करून घ्यावा लागतो. आणि जो कोणी यांचा उपयोग करेल त्याला सूक्ष्म सृष्टी लक्षात यायला लागते. त्याला ती सूक्ष्मता यायला लागली की याच वातावरणात असलेल्या असंख्य वेगवेगळ्या सृष्टी सुद्धा त्याला जाणवायला लागतात, ज्या दुसऱ्याला जाणवत, कारण त्याला तिथे उभं नाही राहता येत. हा कुठे उभा राहतो? त्या सूक्ष्म अवयवांवर, सूक्ष्म अवस्थेला जातो, म्हणून त्याला ते लक्षात येतं. काही त्याच्याही पुढे जातात, काही त्याच्याही पुढे जातात, काही त्याच्याही पुढे जातात. म्हणजे पुढे 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 हा प्रवास आहे. एका क्षणामध्ये अनंत कोट ब्रह्मांड एवढी सृष्टी एखाद्या जीवाला लक्षात येऊ शकते. मग त्यासाठी एखाद्या उत्कृष्ट गुरूंचं साह्य असेल, एखाद्या उत्कृष्ट देवतेची साह्य असेल, माहित नाही कोणाचं. जसं एखाद्या देवतेच्या साह्याने एखादा मनुष्य सदेह एखाद्या स्वर्ग लोकाला गेला हे आपल्याला माहित आहे, नाही का? अर्जुन गेला, किंवा एखादा जीव स्थूल शरीर इथेच ठेवून एखाद्या देवतेच्या साह्याने सूक्ष्म शरीराने परलोकी फिरून आला, असंही आपल्याला पुराणांमध्ये सापडतं. आणि हे असं शक्य आहे. काही तर स्थूल देहासह गेलेत आणि काही स्थूल देह इथे ठेवून फिरून आलेत. तर ही जी सृष्टी किती मोठी आहे आणि काय आहे याचा शोध करत बसणं शक्यच नाहीये. इतकी मोठी सृष्टी आहे, या सृष्टीचा आपण विचारच करू शकत नाही किती मोठी आहे. परंतु आपण ज्या सृष्टीत रममाण झालोय, आपली जी सृष्टी आहे, ज्या सृष्टीमध्ये आपण रममाण झालेलो आहोत, ही सृष्टी मात्र इतकी संकुचित आणि इतकी मर्यादित आहे. पण त्या मर्यादित असलेल्या सृष्टीलाच आपण माझं समजून इतके गुरफटून पडलोय की आपल्याला भानच नाही काय चाललंय. आणि हे आपलं एका क्षणात दूर करणार आहे यम काय करेल? ज्या क्षणाला आपला मृत्यू येईल त्या क्षणाला आपण ज्याला सृष्टी समजतोय ती सृष्टी संपुष्टात येणार आहे.
तुमची सृष्टी तुम्ही किती वाढून ठेवलेली असू दे, म्हणजे तुम्ही ज्यांना माझं माझं म्हणतात ती म्हणा, किंवा त्याच्याही पेक्षा अजून तुम्ही ज्याला माझं नाही म्हणत ही सुद्धा सृष्टी धरा. आपण ज्याला माझं म्हणतो ती आणि आपण ज्याला माझं म्हणत नाहीये ती, अशी दोन्ही सृष्टी आपल्याला जेवढी अवगत होते ही सगळी सृष्टी एका क्षणात संपेल. कधी? जेव्हा आपण मरणार आहोत त्या दिवशी. आणि आपण ज्यांना माझं माझं म्हणालो किंवा आपण ज्यांना माझं म्हणत नाही हे कोणीच आपल्याला उपयोगाला येणार नाही. कारण हे एवढे जे आहेत हे फक्त आपल्याला या शरीराची व्यवस्था करण्यासाठी उपयोगाला येतात. या शरीराची व्यवस्था करण्यासाठीच यांचा उपयोग आहे. याच्या आतमध्ये असलेल्या शरीराचा, त्याच्या आतमध्ये असलेल्या शरीराचा, त्याच्या आतमध्ये असलेल्या शरीराचा, या शरीराच्या आतमध्ये असलेल्या जीवात्म्याचा विचार करण्याचं सामर्थ्य यांच्यामध्ये नाही आहे. त्यांचं सामर्थ्य काय आहे? आईबापाचं सामर्थ्य फक्त स्थूल देह वाढवण्यापुरतं आहे. जरा शहाणे आईबाप असेल तर त्याच्या मनावर संस्कार करणे, त्याची बुद्धी नीट करणे एवढं सामर्थ्य असतं. त्याच्या पलीकडे काही नाही. त्याच्या जीवाची गती काय करायची, जीव कुठे जाईल याचं भानच आईबापाला नसतं. कारण त्यांना त्यांचंच माहित नाही काही झालं. आईबाप पोराची काळजी घेताना आपण पाहतो, म्हणतो आईबापाने फार काळजी घेतली, फार काळजी घेतात. तो फक्त स्थूल शरीराची काळजी घेतात आणि ती पण त्यांना हाऊस आहे म्हणून घेतात, मोहापोटी त्यांना हाऊस आहे म्हणून घेतात. पण ते सुद्धा काय काळजी घेणार आहे? फक्त स्थूल शरीर. शहाणे आईबाप सूक्ष्म शरीराचा काही अंश, काही भाग फक्त काळजी घेऊ शकतो. पण तो जीव जो आहे त्या जीवाची गती काय होणार, तो जीव कुठून आला, कसा आला, का आला, याचा विचार आईबाप सुद्धा करू शकत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या आतमध्ये असलेल्या जीवाच्या बद्दलच माहित नाहीये. तुम्हाला जर तुमच्या शरीरामध्ये असलेल्या जीवाची कल्पना असेल तरच तुम्ही दुसऱ्याला काहीतरी सांगू शकाल, तरच तुम्ही दुसऱ्याला काहीतरी योग्य दिशा अयोग्य दिशा काहीतरी सांगू शकाल. पण याची कल्पना नाहीये. कारण आपण गुरफटलोय कुठे? आपण कुठे आहोत? आपण कुठे उभे आहोत? स्थूल देहाच्या पातळीला उभे आहेत. स्थूल देहाच्या बाहेर आपण फिरतोय आणि म्हणून आपल्याला सृष्टी लक्षात येणार नाहीये, है की नाही? सृष्टी जी आहे ती व्यष्टीने सुद्धा लक्षात येणार नाही, समष्टी लांबची गोष्ट. एवढी सृष्टी करून घेणं याची गरज नाही. म्हणजे समष्टीने जेवढी मोठी सृष्टी आहे एवढी कळून घेण्याची गरज नाही, पण व्यष्टीने तरी आपल्याला सृष्टी काहीतरी अंशावर लक्षात येणं गरजेची आहे. विषयांपासून परावृत्त व्हा, विषयांमध्ये रममाण होऊ नका, असं जे शास्त्र सांगतं याचं कारण असते. कारण की आपण जर विषयांमध्ये म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांद्वारे 5 कर्मेंद्रियांद्वारे सदैव बाहेरच धावत राहिलो तर आपल्याला आतमध्ये उभं राहायचंय कुठं हे कळणार नाही. कारण आपलं लक्ष कायम कुठं राहणार आहे? या बाहेरच्या शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांवर राहणार आहे. आपण तिथेच गुंतून राहणार आहे. हे तर आपोआपच होतं, त्यात काही नवल नाहीये. पण त्याच्यात रममाण राहणं याच्यामुळे आपण काय झालेलो आहे, आतमध्ये जाऊ शकत नाही. अधिक त्या विषयांना भोगण्यासाठी जे गरजेचे पदार्थ असतात, त्यांचे जे काही विचार असतात, त्या संबंधात येणारे जे विचार असतात, याच्यामध्येच आपण रात्रंदिवस गुरफटून जातो आणि म्हणून आपल्याला आतमध्ये विचार करता येणं शक्य नाही. तर सृष्टी जी आहे ही सृष्टी आपल्याला आपापल्या पद्धतीने लक्षात येईल. इंद्राला इंद्राच्या प्रमाणे लक्षात येते, चंद्राला चंद्राच्या प्रमाणे, ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाच्या प्रमाणे लक्षात येते, पुरुषाला पुरुषाप्रमाणे, स्त्रीला स्त्रीप्रमाणे, मुलाला मुलाप्रमाणे, तरुण मुलाला तरुण मुलाप्रमाणे, म्हाताऱ्याला म्हाताऱ्याप्रमाणे. सगळ्यांना आपापल्या पद्धतीने सृष्टी दिसते. मग सृष्टी आहे तरी कशी नक्की? सृष्टी नक्की कशी आहे? ही सृष्टी नक्की कशी आहे हे दुसऱ्यांवर अवलंबून असून कोणावर अवलंबून आहे? आपल्यावर अवलंबून. जमाव काय म्हणतो याच्यावर सृष्टी अवलंबून कधीच नाही आहे. जरी तसं दिसत असलं तरी सुद्धा तुम्ही खूप थकलेत, तुमच्या अंगात ताप भरलेला आहे, तुम्हाला फार त्रास होतोय आणि अशा वेळेस अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला नेऊन बसवलं आणि म्हटलं बघ काय नयनरम्य दृश्य आहे, किती छान वाटतंय हा सगळा देखावा पाहून. असं जर तुम्हाला म्हटलं आणि तुम्ही तापाने फणफणताय, 100, 200, 300, 400, 5 ताप आहे, तुम्हाला काहीच सुधरत नाहीये आणि तो तुम्हाला एकदम नयनरम्य धबधबा असं काहीतरी दृश्य दाखवतोय आणि तुम्ही मग म्हणाल का वा वा छान 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 असं म्हणेल का? काही असं म्हणू शकत नाही. का? कारण तुम्ही आता त्या ठिकाणी उभे असून सुद्धा उभे नाहीये, कारण तुमचं लक्ष आता दुसरीकडे आहे. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी उभे आहात. एकच पदार्थ पण 2 माणसांना भिन्न रीतीने दिसत असतो. त्यामुळे जग काय म्हणतं, जमाव काय म्हणतो याला किंमत नसून तुम्ही काय म्हणता याला किंमत आहे. आपण काय समजतो याला किंमत आहे. या जगाला जग काय म्हणतं, अख्खं जमाव काय म्हणतो याला किंमत नाही. जग म्हणतं की ही पृथ्वी ढळूच नाही, ही पृथ्वी संपूच नाही,
म्हणून काय पृथ्वी राहणार थोडीच आहे. या पृथ्वीचं ज्या दिवशी आयुष्य संपलं त्या दिवशी पृथ्वी खलास होणार आहे. मग त्याला 1,00,000 वर्ष असो का 10,00,000 असो का 100,00,000 वर्ष असो, किती वर्ष आहेत तिचं माहित नाही. जितके असतील तेवढे असतील, पण तिचं आयुष्य आहे त्याप्रमाणे ती संपणारच. आपल्या म्हणण्याने ती संपणार नाही. जगामध्ये जेवढे काही पदार्थ आहेत ह्या सगळ्या पदार्थांकडे पाहण्याची जी दृष्टी आहे, या सृष्टीकडे जे आपण पाहणार आहोत, ही सृष्टी जी आहे ही सृष्टी आपण कुठे उभे राहून पाहणार त्यानुसार बदलत जाते. कुठे उभं राहायचं हे आपण ठरवायचं नाही का. आणि कुठे उभं राहायचं हे कोणाकडून कळेल, त्याच्यासाठी आपल्याला परमार्थामध्ये काही साधक असतात आणि व्यवहारामध्ये काही साधक असतात. म्हणजे साथीला काही उपयोगाची माणसं असतात, विचार असतात, ग्रंथ असतात, पुस्तकं असतात. तर यांच्या साह्याने आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी जाऊन या सृष्टीकडे पाहता येईल. तुम्ही स्थूल देहावर आहात का त्याच्या बाहेर आहात, स्थूल देहाच्या आतमध्ये आहात का सूक्ष्म देहाच्या आतमध्ये आहात, नक्की तुम्ही कुठे उभे राहता त्यानुसार हा सर्ग बदलणार आहे, म्हणजे सृष्टी बदलणार आहे. आता या सृष्टीमध्ये आपण शोधत शोधत गेलो तर आपण नक्की कुठे आहे. आपण सृष्टी पाहत चाललो खरे, पण आपण कुठे आहेत हे आपल्याला कळत नाही. आपण पाहत चाललोय, आपण पाहणारे आपण आहोत, सगळं पाहणारे आपण आहोत, हे आपण सगळं पाहत पाहत चाललो. पण आपण कोण आहेत, पाहणारा हा कोण नक्की आहे, याच्याकडे पाहायची वेळ नाही आपल्याला. आपण पाहत चाललोय, आपण सगळं पाहत चाललोय, पण आपण कोण आहोत हे पाहत नाहीये. जसं काय काय मनुष्य आयुष्यभर खूप राबतात, खूप कष्ट करतात, दुसऱ्यासाठी राबतात राबतात राबतात, आणि नंतर कधीतरी उतरवायत त्यांना लक्षात अरे आपण आपल्यासाठी जगलोच नाही, नाही का. सगळं आयुष्य कोणासाठी राबलो, दुसऱ्यासाठी राबलो. स्त्रियांच्या बाबतीत जास्त होतं असं, पुरुषांच्या बाबतीत थोडं कमी होतं. नाही, पुरुषांच्या बाबतीत तेच होतं, पण जास्त स्त्रियांच्या बाबतीत कौतुक होतं, त्यांचं जास्त गुणगान गायलं जातं. पुरुषांच्या बाबतीतही असंच असतं, तो सुद्धा राब राब राबत राहतो, स्त्रिया पण राब राब राबत राहतात, दोघंही तसेच आहेत. आणि मग नंतर शेवटी लक्षात येतं की आपण आपल्यासाठी जगलोच नाही. मग पोरं बाळं चांगली असले तर म्हणतात आई बाबा तुम्ही तुमच्यासाठी काही जगले नाही तर एन्जॉय करा जरा, तुमचं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे जगा, असं म्हणतात नाही का. हे व्यवहारात असं दिसतं. म्हणजे आपण आपल्याप्रमाणे जसं जगू शकलो नाही, दुसऱ्याच गोष्टीमध्ये गुरफटत राहिलो अख्खा आयुष्यभर, असं जवळजवळ व्यवहारात सगळ्यांना लक्षात येतं. तसं परमार्थात सुद्धा आपण सगळं पाहत चाललोय, पण आपण कोण आहे, पाहणाऱ्यालाच आपण पाहू शकत नाही. पाहणाऱ्याला पाहायचं असतं ही बुद्धीच आपल्याला नाही. पाहत चाललो खरे, पण पाहतो कोणामुळे त्याला पाहायची वेळ येत नाही, आणि ती वेळ येणं गरजेची आहे, किंवा त्या वेळेपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. तर सृष्टी जी आहे ही सृष्टीच्या अंतर्गत हा पाहणारा येतो का, त्याच्यामध्ये येत नाही हे पण आपल्याला शोधावं लागेल. तो जो पाहणारा आहे किंवा जो आपण तो म्हणतो तो या सृष्टीमध्ये येतो का नाही याचाही आपल्याला शोध घ्यायला पाहिजे. तर हा जो सर्ग आहे, हा सर्ग शब्द कुठपासून कुठपर्यंत येतो, तर 14 भुवनांचा प्रपंच हा वेष्टीने समष्टीने धरावा लागतो, आणि वेष्टीने आपला देह आपण धरतो. आपल्या देहामध्ये 4 देह आपण धरतो, स्थूल सूक्ष्म कारण महाकरण. या 4 देहावर आरोपित केलेले असंख्य धर्म धरतो. हे सगळं सृष्टीच्या अंतर्गत आहे. हे सगळं कशाच्या अंतर्गत आहे, या सृष्टीच्या अंतर्गत आहे. मग या सृष्टीच्या अंतर्गत सगळं जर आहे तर याच्यापेक्षा वेगळा कोणीतरी आहे का, तर याच्यापेक्षा वेगळा जो आहे तो देव आहे, त्याला आपण ब्रह्म म्हणतो. म्हणजे 2 भाग आहेत, एक आहे ब्रह्म आणि एक आहे सृष्टी. समष्टीने ती सृष्टी आहे, वेष्टीने ते 4 देह आहेत. समष्टीने तो ब्रह्म आहे आणि वेष्टीने तो आत्मा आहे, किंवा त्याला शास्त्रात वेगळे शब्द वापरतात काही ठिकाणी, कुटस्थ आहे. तर हा जो आत्मा आहे किंवा हे जे ब्रह्म आहे, हे ब्रह्म या सृष्टीपेक्षा वेगळा आहे. यांच्यामध्ये भेद आहे. यांच्यामध्ये काय, यांच्यामध्ये भेद आहे, हे वेगवेगळे आहेत. पण आता परिस्थिती अशी आहे की यांच्यामध्ये जो भेद आहे त्याच्यावर आवरण आहे, त्यांच्यामध्ये असलेल्या भेदावर आवरण आहे. आता त्यांच्यामध्ये असलेल्या भेदावर आवरण असल्यामुळे काय होणार आहे, त्यांच्यामध्ये असलेल्या भेदावर आवरण आहे, त्यांच्यामध्ये जो फरक आहे त्याच्यामध्ये आवरण आहे. म्हणजे ते झाकलेलं आहे, आच्छादित केलेलं आहे, ते मायेने शक्तीने आच्छादित केलेलं आहे. तुम्ही म्हणाल आता त्याच्यावर जर आवरण आहे, भेदावर जर आवरण आहे, मग त्यांच्यातला भेद कळत नाही, त्यांच्यातला भेद कळत नाही. त्यामुळे आपल्याला आधी काय कळतं हे तरी लक्षात घेतलं पाहिजे. एक आहे ब्रह्म, एक आहे सर्ग, म्हणजे एक आहे आत्मा, एक आहे 4 देह. आता ब्रह्म आणि सर्ग यांच्यामध्ये फरक आहे, यांच्यामध्ये भेद आहे, आणि या भेदावर आवरण आहे. मग त्यांच्यामधला भेद पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे
पण तो लगेच लक्षात येणार नाही. म्हणून आधी सृष्टी म्हणजे काय लक्षात घेतली पाहिजे, ब्रह्म म्हणजे काय लक्षात घेतलं पाहिजे, दोघांमध्ये काय फरक आहे तो लक्षात घेतला पाहिजे. आणि त्या दोघांमधला फरक लक्षात घेणं म्हणजेच तो भेद काढणे किंवा त्याच्यावरचा त्या भेदातला आवरण काढणे. दोघांमध्ये असलेला भेद, हा भेद नष्ट करणं म्हणजेच त्याच्यावरचं आवरण काढणे आहे. त्या आवरणामुळे तो भेद आहे. आता भेद म्हणजे एकदम भेद लक्षात येणार नाही, भेदावर आवरण आहे हेही लक्षात येणार नाही. म्हणून आपण पहिल्यांदा जो माहितीतला पदार्थ त्याचा विचार करतो. आपला प्रश्न असा आहे की देव आणि तुम्ही वेगळे आहात का एकच आहात? आपण आणि देव वेगळे आहोत का एकच आहोत? एकच आहोत का वेगळे आहोत? काही म्हटलं तरी अडचण येणार आहे. आपण आणि देव वेगळे का एक? आपला जो प्रवास सुरू आहे त्याप्रमाणे आपण आणि देव वेगळे आहोत. देव कुठेतरी आहे, कुठे आहे माहित नाही. आणि आपण कुठे आहोत? हे का इथे आहोत. आपण कुठे आहोत? इथे आहोत. इथे म्हणजे कुठे आहोत? नाही, इथे म्हणजे कुठे आहोत? हे म्हणजे आपण आहे. इथे हे म्हणजे आपण आहे. म्हणजे आता हे म्हणजे आपण, म्हणजे आपला ठाव आणि देवाचा ठाव हे तरी पहिल्यांदा नीट कळतंय का याचा विचार करावा लागेल. आपला ठाव काय? आता सगळे लोक म्हणतात आम्ही इथं बसलेलो या घरामध्ये. कित्येक वेळा तर मध्ये तुम्ही घरी जाऊन आलेत. आता थोड्या वेळापूर्वी मधल्या काळात जाऊन आले ना तुम्ही. फक्त दिसायला इथे होते पण जाऊन आले कुठेतरी का नाही आले? मग तुमचा ठाव होता का इथे? तुमचा ठाव दिसतोय पण ठाव इथे, ठाव म्हणजे तुमचं ठिकाण काय? इथे सगळे बसलेले दिसले मला, एवढे बसलेले दिसले, पण मधल्या काळात तुम्ही सगळे लोक जाऊन आलेत ना कुठेतरी का नाही आले? जाऊन सगळे लोक जाऊन आलेत कुठेतरी. का जाऊन आले? माझं बोलणं जरा जास्त त्रासदायक वाटलं म्हणा, पेलवेना म्हणा, विनाकारण बडबड करतोय असं वाटलं म्हणून म्हणा, कुठल्या तरी कारणाने तुम्ही मध्ये फिरून आले ना, बाहेरून कुठेतरी जाऊन आले. मग तुमचा ठाव त्यावेळेस कुठे होता? तिकडे होता. आणि तुम्ही दाखवत काय होते? इथं आहे. सगळे शेजारचे पाजारचे, मी पण काय म्हणतोय इथंच आहे. असं आपण आयुष्यभर तसंच करत असतो. तुम्ही इथं आले तरी काय आणि तिकडे गेले तरी काय, तसंच करणार आहात. कुठेही जाऊ देत आपण काय करतो, आपला ठाव जो दाखवतो तिथे नसतो, भलतीकडे जात असतो. आपण मध्येच फिरून येतो, आपण वेगळ्या ठिकाणी जात असतो. आता तुम्ही एका ठिकाणी दिसत असले तरी नसता हे तुम्हाला मान्य आहे, म्हणजे तुमचं ठिकाण बदलतंय. मग तुम्ही जेव्हा तिकडे गेले होते कुठेतरी, जेव्हा कुठेतरी गेले होते तेव्हा तुमचं इथे काय होतं? मग फक्त स्थूल शरीर होतं. म्हणजे स्थूल शरीर इथे असताना सुद्धा तुम्ही तिकडे जाऊ शकता. बरं, जाऊ शकता. नाही, जातो आपण. स्थूल शरीर इथेच असतं, काहीच भान नसतं त्याला, डोळ्याने दिसत पण नाही. त्यावेळेस जेव्हा आपण दुसरीकडे जातो तेव्हा कानाने ऐकू पण येत नाही आपल्याला. जेव्हा तुम्ही बाहेर गेले होते आता, तेव्हा मी काय बोललो कोणाला माहित आहे? म्हणजे तुमचे 5 ज्ञानेंद्रिय काम करत नसतात त्यावेळेस. जर आपण जर कुठेतरी दुसरीकडे गेलो आणि चुकून त्यावेळेस मुंगी चावली तर लक्षात पण येत नाही. बऱ्याच वेळानंतर लक्षात, अरे मुंगी चावली, मग तो किती वेळापासून चावती, नंतर लक्षात येतं. आणि ते किती वेळापासून चावत असते मुंगी हे कळत नाही. बरं, आपण अंदाज बांधतो की बऱ्याच वेळापासून चावते ती. आलं लक्ष? कारण लक्ष त्यावेळेस तिथे तो नव्हता म्हणून. तर 5 ज्ञानेंद्रियांना इथे किंमतच राहत नाही, कारण तुम्ही नव्हते इथे, तुम्ही गेले होते कुठेतरी दुसरीकडेच. म्हणजे आपला ठाव काय? आपला ठावच आपल्याला माहित नाही. म्हणजे स्थूल शरीरावर आपला ठाव अवलंबून नाही. आपलं ठिकाण स्थूल शरीरावर अवलंबून नाही, पण अख्ख्या जगाला काय दाखवतो? ह्याच्यावर आपलं ठिकाण अवलंबून आहे. हे दिसलं की लोक म्हणतात आला आहे. हे शहाणे लोक म्हणत नाहीत, हे वेडी लोक म्हणतात, ज्यांना फक्त स्थूल प्रपंचाचंच घेणं देणं आहे. त्याच्यातच जे गुरफटलेत त्यांना वाटतं हे शरीर आला म्हणजे आला. 100 माणसं आली म्हणजे 100 माणसं आली असं मी कधीच समजत नाही. असं मी कधीही समजत नाही. मी समजतो किती आलेत मला माहित नाही, किती येतात मला माहित नाही. कारण त्यांचा ठाव कुठे जातो? बदलतो. हा तर फक्त तुम्ही जो ठाव मला सांगितला तो फक्त मनाच्या संबंधाने, म्हणजे सूक्ष्म देहाच्या संबंधाने सांगितला. पण मी तुम्हाला त्याच्याही आतमधल्या देहाच्या संबंधाने पण ठाव सांगत असतो, आणि तो म्हणजे जीव. तर तुम्ही इथे आले, तुमचं मन पण इथेच आहे. तुम्ही मी काय म्हणतो ते एकदम ठामपणे ऐकताय. म्हणजे मी म्हणतोय सगळं तुम्हाला कळतंय. इथे तुम्ही सगळे तुमचे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, स्थूल शरीर हे सगळं नीट व्यवस्थित काम करतंय. आत्ता मन सुद्धा इथेच आहे, म्हणजे सूक्ष्म देह सुद्धा इथेच काम करतोय. म्हणजे तुम्ही इथे आहात असं दिसतंय. तुम्ही मला म्हणाल विचार काय, पण मी सांगतो, हे का नाही? म्हणजे तुम्ही पूर्णतः इथेच आहे असं वाटतंय. पण यावेळेस सुद्धा तुमचा जीव कुठे आहे? तुमचा जीव कुठे असतो? पोराबाळामध्ये, बायकोमध्ये, नवऱ्यामध्ये, संपत्तीमध्ये, कुठे असेल सांगता येत नाही. जीव कुठे आहे?
आता इथे किती लोक असे असतील की जीव पण घेऊन आले तिथे? किती असतील? एखादा तरी असेल का? शंका आहे. शंका आहे, म्हणजे असेल का नाही माहित नाही, शंका आहे. पण तर हा जो जीव आहे, हा जीव तुम्ही आहात का सूक्ष्मदेह तुम्ही आहात का स्थूल देह तुम्ही आहात का त्या जीवाच्या पलीकडे कुठेतरी येतो तुम्ही आहात? हा मोठा प्रश्न पडला. मग तुमचा जिथे तुम्हालाच थांगपत्ता नाही की तुम्हाला कुठे जायचंय आणि कुठे आहात, कुठे राहायचंय, तुमचा तुम्हाला ठाव ठिकाणा नाही, तर करणार कसं मग? याला आंघोळ घालून करणार काय? जीवाला जर आपल्याला निर्मळ करायचं असेल, जीवाला जर निर्मळ करायचं असेल तर याला आंघोळ घालून करणार काय? लोक कशाला आंघोळ घालतात? गंगेत ह्याला आंघोळ घालतात. आणि आंघोळ कोणाला घालायची अपेक्षित होतं? जीवाला. आंघोळ घालायची होती जीवाला, हा घालतो स्थूल शरीराला. आता त्याच्या पुढे एखादा म्हणतो नाही आपल्या मनाने भाव असेल ना तर मग त्याचं पवित्रता आपल्याला मिळते. बरोबर आहे. मग आता त्याने आंघोळ कोणाला घातली? मनाला. गंगेत आंघोळ केली म्हणजे स्थूल देहाला घातली, भाव असल्यामुळे मनाला पण घातली. भाव आहे त्याचा म्हणून मनाला पण आंघोळ घातली. जितक्या प्रमाणात असेल तेवढ्या प्रमाणात आंघोळ झाली. पण जीव, मग जीवापासून भाव आहे असं म्हटलं तर मग जीवाला पण आंघोळ घातली. पण तो किती असेल? गंगेमध्ये जीवच टाकून द्यावा एवढा भाव नसतो. जीव द्यावा. स्थूल शरीराला आंघोळ घालण्यापुरतं गंगा ठीक आहे, मनाला सुद्धा आंघोळ घालण्यापुरते गंगा ठीक आहे, पण जीवच गंगेत घालावा, जीव द्यावा गंगेत, एवढा भाव काही काही नाही येतो. बरं ते देतात जीव, काय काय तो फार दुर्मिळ असतात ते. तसं तुम्ही करू नका, फक्त उदाहरण सांगतोय मी. तर जीव जो आहे हा जीव का मन का स्थूल शरीर का जीवाच्या आतमध्ये दुसरंच काहीतरी आहे, या सगळ्यांचा विचार आपल्याकडे नाहीये. आपण नक्की काय आहोत? आपण स्थूल देह आहोत का आपण सूक्ष्म देह आहोत का आपण कारण देह आहोत? आपण नक्की काय आहे? याच्यापैकी आपण काय आहे? तर या शरीराची आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे, हे काय आहे नक्की. आपण ज्याच्यात रममाण राहू तेच आपण आहे असं आपल्याला वाटायला लागतं. कुठपर्यंत? जिथपर्यंत त्याच्यात आपण रममाण असतो तिथपर्यंत. उदाहरण, तुम्ही ते एखाद्या जत्रेमध्ये गेले, म्हणजे उरुस यात्रा, त्या यात्रेत गेल्यानंतर नुसता गोंधळ असतो, गोंगाट. गेलेत का कधी? का नाही गेले? सगळेच गेलेले आहेत, सगळेच गेलेत. त्या यात्रेत नुसता गोंगाट असतो. केवढा गोंगाट असतो की कोणाचं कोणालाच काही ऐकू येत नाही, कळत नाही. नुसता आवाज इकडे तिकडे, इकडे ते पाळणे हालत असतात, राडगाडगे हालत असतात, विक्री करणारे लोक आपापल्या पद्धतीने ओरडत असतात, घेणारे ओरडत असतात, देणारे ओरडत असतात. कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललं, सगळा गोंधळ असतो. आपण त्या गोंधळात गेल्यानंतर आपले 2 तास कधी गेले हे आपल्याला कळतच नाही. 2 तास गेले, 3 तास गेले. आता तो जत्रेचा यात्रेचा भाग जुन्या लोकांसाठी ठीक आहे, जे यात्रा पाहिलेली त्यांनी, अशा लोकांसाठी. आता तुम्ही एखाद्या मॉलमध्ये जा, एखाद्या मॉलमध्ये कोणी गेले का नाही मला माहित नाही, पण मॉलमध्ये जा. तुम्ही जर गेले मॉलमध्ये तर तुम्ही 5 तास कधी गेले तुम्हाला कळणारच नाही. जेव्हा तुम्ही त्या मॉलच्या बाहेर येता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की आपण कुठे आहे. त्या 5 तासामध्ये तुम्ही कुठे होते तुम्हाला काहीही कळत नाही. मग तुम्ही कुठे असता त्यावेळेस? त्या मॉलमध्ये असता. त्या मॉलमध्ये, त्या जत्रेमध्ये, यात्रेमध्ये, त्या पिक्चर थिएटरमध्ये, तुम्ही जिथे कुठे जाता तिथे त्या ठिकाणामध्ये आपण इतके एकरूप होऊन जातो की त्याच्यापेक्षा वेगळं आपलं अस्तित्व राहत नाही. आपण त्या वातावरणाशी एकरूप होत असतो. किती एकरूप होतो ते आपल्यावर अवलंबून असतं. आपली आवड किती आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. म्हणजे कीर्तनात गेला, 10 माणसं कीर्तनात गेली तर 10च्या 10 माणसं त्या कीर्तनाशी एकरूप होत नाहीत. पिक्चर थिएटरमध्ये गेला तर सगळीच माणसं त्या पिक्चरशी एकरूप होत नाही. नाटकाला गेला तर नाटकामध्ये सगळीच माणसं एकरूप तेवढ्या प्रमाणात होत नाही. ज्याचे ज्याचे जसे जसे गुणधर्म असतील, जशी जशी अवस्था असेल, तसे ते त्या वातावरणाशी तेवढ्या प्रमाणात एकरूप होतात. आणि तेवढ्याच काळापुरते ते स्वतःला त्याच्याशी एकरूप मानतात. म्हणजे त्यावेळेस ते तिथे असतात, फक्त दुसरे कुठेच नसतात. आणि मग ते संपलं, तो कार्यक्रम संपला की मग ते पुन्हा जागेवर येतात. किती वेळ झाला काही कळलंच नाही, गेला किती वेळ आहे ना, कळत नाही. आपण त्यावेळेस कुठे असतो? फक्त तिथे असतो. मग ते झालं की मग दुसरं, मग दुसरं झालं की मग तिसरं. असं आपण आयुष्यभर एका जत्रेतून दुसऱ्या यात्रेत, एका यात्रेतून तिसऱ्या जत्रेत, अशा प्रकारे इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे फिरत राहतो, है की नाही? जेव्हा जेव्हा थकतो तेव्हा झोपतो. झोपलो की हे जे बाहेरची सृष्टी आहे या सृष्टीला लाथ घालतो आणि कुठे जातो? स्वप्नसृष्टीमध्ये. स्वप्नसृष्टीमध्ये रममाण होतो. आणि आपल्याला मग जागृतीमधली जी आपली सृष्टी असते आणि आपलं जे अस्तित्व असतं ते लक्षातच येत नाही. जागृतीमधला प्रपंच अजिबात लक्षात येत नाही. तिथे आपण
कुठे होतो, कोण होतो, काय होतो याचा काही भान राहत नाही. स्वप्नामध्ये आपण फक्त स्वप्नसृष्टीमध्ये रममाण होऊन जातो. तिथूनही जर पलायन केलं तर सुषुप्तीमध्ये गाढ झोपेत जातो. आणि तिथे गेल्यानंतर हे खालचं तर काहीच लक्षात येत नाही, ना जागृत प्रपंच ना स्वप्न प्रपंच. आणि मग त्या ठिकाणी घोर अज्ञानामध्ये, गाढ निद्रेमध्ये आपण कोण आहोत, काय आहोत या कसलाही थांगपत्ता राहत नाही. स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचाचा तिथे विषय राहत नाही. फक्त आपल्याला वाटतं की तिथे जे काही सुख आहे त्या सुखामध्ये आपण झोपून जातो. पुन्हा जागृतीत, पुन्हा स्वप्नात, पुन्हा स्वप्नातून पुन्हा जागृतीत, पुन्हा सुषुप्तीत, पुन्हा जागृतीत, असा इकडून तिकडे नुसतं उड्या मारत राहतोय आपण. सदैव सारखं उड्या मारत राहतो. आपण झोपल्यानंतर गाढ जर झोप लागली एखाद्याला, व्यवस्थित झोप लागली, तर आत्ता झोपलो की काही क्षणात जागे होतो आपण. झोप लागल्यानंतर आपल्याला झालेले असतात 7 तास 8 तास, पण आपल्याला ती वेळ किती वेळात जाते? 1 क्षणात गेली अशी वाटते. 8 तासाचा कालावधी, 7 तासाचा कालावधी, 6 तासाचा कालावधी किती वेळात जातो? क्षणात जातो. कारण ते रममाण किती होतं त्याच्यावर अवलंबून आहे. काही काहींचा दिवस क्षणात जातो. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपण्याची वेळ आली तर म्हणतात अख्खा दिवस गेला, कळलंच नाही कसा गेला. इतके रममाण असतात ते संसारामध्ये आपण इतके रममाण आहोत की सकाळ कधी झाली आणि रात्र कधी झाली झोपायला कळत गेला की दिवस. असे लोक म्हणतात स्वतःला, मला पण म्हणतात, अहो कळलंच नाही, लगेच दिवस गेला. कळणारच नाही तुला, कारण तू तेवढं रममाण होतास. तुला थांबून इकडे सगळं ही सृष्टी बघण्याची तुला इच्छाच नाहीये. लोक इतकी गुंतून ठेवली आहेत मायेने की हे सगळ्या गोंधळामध्ये इतकं गुरफटेल, त्यांना थांब आणि जरा बघ ह्या सृष्टीकडे अशी बुद्धीच होत नाहीये, असा विचारच येत नाही. नुसती पळापळ आहे. जागृतीतली पळापळ संपली की आपण काही शांत थोडीच होणार आहे. मग स्वप्नातली पळापळ, आता स्वप्नातूनही पळापळ थांबली तर मग आपण थोडीच गप्प बसणार आहे. मग सुषुप्तीत. अशा रीतीने या 3 देहामध्ये, 3 अवस्थेमध्ये, म्हणजे 3 सृष्टीमध्ये आपण सदैव इतके गुरफटलो, इतके गुंतून आहेत या 3 सृष्टीमध्ये की आपल्याला आपण कोण आहोत, ही सृष्टी काय आहे आणि देव कुठे याचा काही घेणं देणं राहिलेलं. विचार नाहीये तो आपल्याला, कोणालाच नाहीये. कोणाला वेळ आहे एवढा विचार करायचा? मी जर एखाद्याला म्हटलं थांब जरा थोडा विचार कर की जागृती म्हणजे काय, स्वप्न म्हणजे काय, सुषुप्ती म्हणजे काय, तू कोण आहे नक्की, तू इकडून तिकडे का पळतोय नुसता, म्हणजे ह्या अवस्थेतून त्या अवस्थेत, त्या अवस्थेतून त्या अवस्थेत का असा नुसता प्रवास सुरू आहे, हा विचार करायला वेळ नाही आमच्याकडं. कामं पडले, तुमचं ऐकून काय होणार आहे? आपल्याकडे वेळ आहे का? आता हे उरकले की तुम्हाला परत पळायचं आहे का नाही? सगळ्यांनाच म्हणजे पळायचं ना, आपल्याला पळापळ करायची आहे, वेळ आहे आपल्याकडे. ही सृष्टी थांबून पाहायला आपल्याकडे वेळ नाही. आणि आपण जरी थांबायचं ठरवलं तर बाकीचे आपल्या सभोवतालचे आपल्याला थांबू देणार. गाडीला झोपलेला बैल किंवा घाण्याला झोपलेला बैल, कुळवाला नांगराला झोपलेला बैल असतो, त्याला कधी थांबता येतं? त्याला थांबता येतं मालकाला वाटेल तेव्हा. त्याला थांबायचा अधिकार तसा आपल्याला झोपलेलं आहे. त्यामुळे आपल्याला थांबता येईल का? आपल्याला वेगवेगळ्या घाण्यांना जुंपून ठेवलंय, त्यामुळे आपण थांबू शकत नाही. आपले मालक बरेच आहेत, आपल्याला एक मालक आहे का? मग आपले जेवढे मालक आहेत, एका मालकाला वाटलं थांबू देत आणि त्याने थांबवलं तर दुसरा मालक म्हणेल आसूड घेईल, पळ. आपले मालक एक थोडीच आहेत. बैलाला तरी एकच मालक असतो, नांगराला झोपला तर फक्त नांगराचा मालक नांगराला असतो, त्या बैलासाठी एकच मालक. आपल्याला तसं नाही. आपण शांत बसून राहिलं तर आपले बायको काहीतरी म्हणेल पळा. आता बायको दयाळू असेल ती म्हणली बसून राहा तर आई म्हणेल पळ. आई पण दयाळू असेल तर बाप पळ म्हणेल. ती गाई दयाळू असेल तर पोरग म्हणेल चला पळा, आहे की नाही? आणि हे सगळे दयाळू असतील तर आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो, व्यवसाय करतो ते म्हणतील पळा, आहे की नाही? तर अशा रीतीने आपल्याला पळायण्याशिवाय पर्याय, नुसती पळापळ सुरू आहे. इतके मालक इतके आपल्या पाठीमागे लागलेत हात धुवून की आपल्याला शांतच बसू देत नाही. आणि त्यात माझ्यासारखे महाराज तुम्हाला इथं बसून पळवतातच आहे की नाही? तुम्ही इथपर्यंत पळत आले ते कोणामुळे आले नाही का? ह्याला सुद्धा पळायला पण कारणच आहे ना महाराज. मग एकाला दुसऱ्याने पळवलं असं की दुसरा नाराज होतो. तुम्हाला तुमच्या सगळ्या खानदानाने पळवलं की महाराज नाराज होतात, यार याला फार पळवतायत हे. आणि मी जर तुम्हाला पळवलं तर लोक म्हणतील किती तुम्ही नादाला लागले त्या महाराजाच्या, सारखं ते पळवतात इकडून तिकडे तिकडून तिकडे, तुम्ही पळताय, आहे की नाही? तर नुसती पळापळ सुरू आहे. पारमार्थ काय आणि व्यवहार. कुठल्या पळण्याने काय होईल हे कळत नाही.
जागृती, स्वप्न, सुषुप्ती ही पळापळ तर त्यापेक्षा भयंकर आहे. जागृतीत खरी वाटते आपल्याला. आपल्याला काय खरं वाटतंय? ही जागृतीच खरी वाटते. आणि खरं तर ही जागृती म्हणजे सगळ्यात मोठा भयंकर मोठा भ्रम आहे. कारण जागृतीत जे आपण सत्य समजलोय हे सत्य फक्त यमदूत येण्याची वाट पाहत आहे. हे सत्य सगळं संपणार. ज्या पृथ्वीवर आपण आता आहोत ती पृथ्वीचा आणि आपला संबंध सुटणार आहे. आणि या पृथ्वीवर पुन्हा येऊ का नाही ही शंका आहे. कारण अनंत कोट ब्रह्मांडाचा प्रपंच उपलब्ध आहे आपल्यासाठी. त्यामुळे आपण उच्च लोकाला जाणार का नीच लोकाला जाणार हे काही सांगू शकत नाही. आणि या पृथ्वीमध्ये सुद्धा, या पृथ्वीवर तर किती कोट्यावधी अब्जावधी जीव आहेत त्याचा काही हिशोब नाही. आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपल्या ठराविक 50, 100, 1000, 2000 लोकांना आपण म्हणतोय माझेत, आमचेत. आणि त्यांच्यामध्ये आपण गुरफटून पडलो. सृष्टी अशी आहे. कुठून कुठे चाललो काही थांग पत्ता नाही. काय करतो कळत नाही. नुसती पळत राहतोय. आणि काय बरोबर आहे काय चुकीचं हे आपण कोणाकडून विचारतोय ज्याला माहितच नाही काय बरोबर आहे काय चुकीचं. ज्यांना बरोबर चूक माहित नाही त्यांना आपण विचारतोय काय बरोबर आहे काय चूक. आणि त्यांचं म्हणणं खरं वाटतंय. करणार काय? कधी बाहेर पडणार याच्यातून? बाहेरच पडू शकत नाही. इतकी भयानक ही सृष्टी आहे सर्व. त्यामुळे सृष्टीचा जिथे नीट धड आपल्याला उलगडा होईना तिथे ब्रह्म फार लांबची गोष्ट आहे. त्याच्यातला भेद काय आहे का नाही, भेद आहे का अभेद आहे का हा प्रकारच माहित नाही आपल्याला, नाही का? कारण आपल्याला सृष्टीचाच विचार नीट करता येत नाही. ही पळापळ थांबली पाहिजे. शांत झालं पाहिजे. शांत होण्याचा कालावधी कुठे आहे? आपल्याला शांत होण्याचा कालावधी फक्त झोपल्यावरच वाटतं. पण झोपल्यानंतर स्वप्नामध्ये आणि सुषुप्तीमध्ये ज्ञान होत नसतं. ज्ञान होण्याचं ठिकाण कुठलं आहे? बोधाचं ठिकाण फक्त जागृती आहे. जागृती ही एकमेव अवस्था अशी आहे की ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला या गोष्टीचं ज्ञान होऊ शकतं. स्वप्नामध्ये आणि सुषुप्तीमध्ये या सगळ्याचं ज्ञान होत नाही. म्हणून जागृतीला तेवढी किंमत आहे. जागृतीमध्येच हे कळून घेता येईल. तुम्ही झोपल्यानंतर मी आता झोपल्यानंतर सगळं कळेल मला असं काही कोणी समजू नये. समाधीमध्ये होतं असं काही लोकांना वाटतं म्हणून ते समाधीसाठी जागृतीतूनच प्रयत्न करतात. मग त्यांना सुद्धा जागृतीला सहाय्य करावं लागतं. मग ते लोक सुद्धा जागृतीतून समाधीत जाण्याचा प्रयत्न करतात. जागृतीतून झोपत नाहीत ते. कारण झोपणे हा दोष आहे त्याच्यामध्ये. समाधी अवस्था लावण्यासाठी म्हणजे समाधीकडे जाताना निद्रा हा एक दोष आहे. त्याच्यामुळे समाधी लावण्याचा जरी कोणी विचार केला तरी सुद्धा त्याला जागृतीतूनच जावं लागतं. म्हणजे जागृती हाच आपल्याकडे काय मार्ग आहे. हीच एक अवस्था अशी आहे की ज्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्यातून बाहेर पडता येणं शक्य आहे. पण जागृती जगातला सगळ्यात मोठा भ्रम पण आहे. आणि म्हणून सगळा मोठा गोंधळ निर्माण झालाय की काय करावं आणि काय करू नये. तर जागृतीमध्ये आपण या सगळ्यातून जर बाहेर पडायचं ठरवलं तर सगळ्यात पहिल्यांदा याच्या बाहेरच्या प्रपंचाचा विचार सोडून द्यावा लागतो. विचार सोडून द्यायचा. रममाण होऊ नका. तुम्ही करू नका असं काहीच म्हटलं. तुम्ही करत राहा. काय करायचे ते करा. पण त्याच्या जर गुंतून बसले तर तुम्ही याचा विचार नाही करू शकत. या प्रपंचाचा विचार करू शकत नाही. या स्थूल शरीराच्या आतमध्ये असलेल्या सूक्ष्म शरीराचा विचार करू शकत नाही. त्याच्या आतमधल्या कारण देहाचा विचार करू शकत नाही. या देहांच्या धर्मांचा विचार करू शकत नाही. आणि या देहांना चिटकून बसलेल्या त्या जीवाचा विचार करू शकत नाही. जो जीव आहे ज्याला आपण जीव म्हणतो तो जो जीव आहे तो या 3 देहाला चिटकून बसलेला आहे. कसा चिकटलेला आहे? जसा च्युइंगम चिटकून बसतो तसा चिकटलेला आहे. दूध आणि पाणी एकत्र व्हावं तसं त्याप्रमाणे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, त्यांचे धर्म यांना हा जीव चिटकून बसलेला आहे. हा जो जीव आहे हा यांना इतका भयंकर चिटकून बसलाय. पण तो या तिघांना चिटकून बसलाय. पण त्यातल्या एकालाच तो कायम चिटकून राहत नाही. तो सदैव जागा बदलत राहतो. तो याच्या बाहेरही जातो. कारण एखादा जीव संपत्तीत गुंतून बसतो ना, म्हणजे तिथे चिटकून बसतो तो. त्यामुळे हा जीव काय आपल्याला डिटॅच करणं म्हणजे वेगळं करणं शक्य आहे. या जीवाला वेगळं करता येणं शक्य आहे. आपण जरी या शरीराला चिटकून बसलेलो असलो तरी जसं एखाद्याचा जीव संपत्तीत गुंततो म्हणजे तो दुसरीकडे जाऊ शकतो. म्हणजे या शरीरापासून या जीवाला वेगळं करणं शक्य आहे. पण आपल्याला तसं वाटत नाही. आपण हे शरीर म्हणजेच आपण आहोत असं आपल्याला वाटतं. म्हणजे या शरीरामध्ये आणि आपल्यामध्ये भेद आहे हे आपल्याला लक्षात येत हे वेष्टीने आणि समष्टीने. तसंच ब्रह्म आणि सर्ग यामध्ये भेद आहे हे लक्षात येत नाही. पण तो भेद लक्षात घेण्यासाठी आधी पहिल्यांदा हा भेद लक्षात घेतला पाहिजे. तर ही 3 शरीर जे आहेत या 3 शरीराला आपण चिटकून बसतो. इतके चिटकून बसतो दूध पाण्याप्रमाणे की हे आणि आपण वेगळे आहोत हे आपल्याला लक्षात येत नाही. पण नीट विचार केला तर या देहापासून आपण प्रत्येक क्षणाला वेगवेगळीकडे जात असतो, नाही का? विचार केल्यानंतर लक्षात येत की जसा जीव वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो,
जागृत अवस्थेमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. स्वप्न अवस्थेमध्ये आपण स्थूल देहाशी संबंधच ठेवत नाही. सुषुप्तीमध्ये 2 देहाशी संबंध ठेवत नाही. बरोबर का? त्याप्रमाणे म्हणजे त्या सगळ्या अनुभवावरून हे आपल्याला लक्षात येतं की जीव जो आहे तो खरं तर स्थूल देह, ज्याला आपण मी समजतो, तो मी म्हणजे खरं जीव आहे इथे. तर हा जो त्याला तोम म्हणतो आपण, तो हा जो तोम आहे, हा जो मी आहे, हे शरीर म्हणजे मी आहे असं जे आपल्याला वाटतं ते नुसतं आपण म्हणतोय. पण विचार जर केला तर हे लक्षात येईल की आपण आणि हे शरीर वेगळे आहे. कारण स्वप्नामध्ये आपण जेव्हा जातो, सुषुप्तीमध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा याला मी म्हणत नाही, है ना. 2 अवस्थेमध्ये याला आपण मी म्हणतो काय? जेव्हा आपण झोपतो, गाढ झोपतो आणि स्वप्नात जातो, त्यावेळेस आपण याला मी म्हणत नाही. आणि जेव्हा याच्याद्वारे आपण दुसरीकडे कुठेतरी गुंतलेलो असतो, तेव्हा सुद्धा याला आपण मी म्हणत नाही. आपण दुसऱ्यात ज्याच्यात कशात तो जीव गुंतून बसतो तेव्हा सुद्धा याला मी म्हणत नाही. म्हणजे फक्त एकदाच आपण याला मी म्हणतो, जेव्हा स्थूल देहावर आपण असतो ठामपणे, तेव्हाच याला मी म्हणतो. बाकी काळात त्याला मी म्हणतच नाही. म्हणजे हे शरीर म्हणजे मी आहे हा आपला भ्रम आहे. आपल्याच अनुभवावरून आपल्याला हे लक्षात येतं की हे शरीर म्हणजे मी. ज्याप्रमाणे स्थूल देहाची स्थिती, त्याचप्रमाणे सूक्ष्म देहाची स्थिती, त्याचप्रमाणे कारण देहाची सुद्धा स्थिती आहे. पण हे सगळं बारकाईने लक्षात येऊ शकत नाही. हे लक्षात येण्यासाठी काय करावं लागतं? हे लक्षात येण्यासाठी यावर विचार करावा लागेल. आपण जे शिकलोय, आपल्याला जे शिकवलंय सगळ्या लोकांनी, ते आपल्या लक्षात आहे आणि ते दृढ झालेलं आहे आपलं. म्हणून आता काय करावं लागेल? हे जे ज्ञान आहे, हा जो विषय आहे, हे सांगणारे महाराज आणि हे सांगणारे ग्रंथ यांचा अभ्यास करावा लागेल. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा ते ऐकावं लागेल, पुन्हा पुन्हा त्याचा विचार करत राहावं लागेल, पुन्हा पुन्हा ते वाचावं लागेल. ते पुन्हा पुन्हा करत राहिलं तरच काय होईल? तरच आपल्याला हे लक्षात येईल की हे आपण नाही आहे. त्याला दुसरा काही पर्याय नाही. पण तुम्ही जर अशा माणसांमध्ये, अशा लोकांमध्ये जर रममाण राहिले की ज्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही, हे माहीतच नाही, तर त्यांचा आपल्यावर काय प्रभाव होणार आहे? त्यांचा आपल्या परिणाम काय होणार? त्याचा काय परिणाम होईल आपल्यावर? त्यांचा आपल्यावर परिणाम हाच होणार आहे की त्यांच्याप्रमाणे आपण होणार. कुठल्याही पदार्थाच्या शेजारी दुसरा पदार्थ आणला की त्या पदार्थाचे गुणधर्म त्याच्यात उतरत असतात. जसं दिव्याच्या शेजारी जर आपण लोखंड नेलं तर लोखंड काय होतं? तापतं. तापतं का नाही? आणि ते लोखंड जर त्या दिव्यावरच धरलं तर ते इतकं तापतं, लालबुंद होतो तो गोळा, आणि त्या अग्नीला सुद्धा त्या गोळ्याचा आकार आल्यासारखं वाटतं. एक होतं का नाही? येत नाही खरं, पण येत. म्हणजे याचे गुणधर्म त्याच्यात जातात आणि त्याचे गुणधर्म याच्यात येतात. अनन्य अध्यास म्हणतात त्याला. असं होऊन जातं. म्हणजे तो लोखंडाचा गोळा नसून तो अग्नीचाच गोळा आहे असं वाटतं, खरं नसतो. म्हणजे गुणधर्मांचं काय होत असतं, इथून तिथे त्याच्यातले याच्यात, याच्यातले त्याच्यात जात असतात. म्हणून आपण कोणाच्या संगतीत राहतो ह्याला फार किंमत असते. संघ कोणाचा आहे? मग संघ जो आहे तो कोणी करायला पाहिजे? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, जीव, कोणी संघ करायला पाहिजे? तर उत्कृष्ट संघ करणारा असतो जीव. तो जीवाने संघ करायला पाहिजे. कारण परमार्थ कोणी करणं अपेक्षित आपल्याला? जीवाने. म्हणून तुम्ही स्थूल शरीराने कुठेही राहा, सूक्ष्म शरीराने कुठेही राहा, जीवाने कुठे राहिलं पाहिजे? जीवाने अशा ठिकाणी राहिलं पाहिजे, अशा विषयामध्ये गुंतून राहिलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला याच्यातून बाहेर पडते. आणि हे आपल्याला शक्य नाही, म्हणून सारखं सारखं आपण ते वाचत राहिलं पाहिजे. तुम्ही सारखे सारखे ज्ञानेश्वरी वाचत राहिले की ज्ञानेश्वरी जीव गुंतून बसेल, आहे का नाही? पण मग जेव्हा तुम्ही सारखं सारखं ज्ञानेश्वरी वाचत राहाल तेव्हा जीव गुंतेल, पण बाकीचे गप्प बसतील काय? ते प्रयत्न करतील की ह्याच्यात तुमचा जीव कसा गुंतणार नाही. कारण मालक आपले अनेक आहेत ना. एखाद्याने जरी ठरवलं की मी 24 तास ज्ञानेश्वरीतच गुंतून राहणार, तर बाकी सगळे म्हणतील वा वा छान करतोय, कर, असं म्हणतील काय? म्हणणारच नाही. ह्याच्यातच जगातल्या कुठल्याही विषयामध्ये तुम्ही 24 तास गुरफटून राहायचं ठरवलं तर बाकीचे लोक तुम्हाला विरोध करणारच आहे. म्हणजे एखाद्याने ठरवलं मी 24 तास दारू पिऊनच राहील, तर बाकीचे लोक गप्प बसतील का? एखादा म्हटला मी 24 तास भजनच ऐकत बसेल, बाकीचे गप्प बसतील का? एखादा म्हटला 24 तास मी नाटकच पाहत राहील, सिनेमाच पाहत राहील, कोणी ऐकेल का? होणार नाही. जगातले कुठलेच विषय गुरफटून राहायला कोणी हो म्हणत नाही. मग तसं हे जरी एखाद्याने 24 तास करायचं ठरलं तरी करता येणार? अवघड आहे. पण कुठल्या विषयात तुम्ही गुंतता त्याच्यावर अवलंबून आहे की त्याचा परिणाम काय होणार.
एखादा भजनात गुंतला तर त्याचा परिणाम तसा होणार आहे, एखादा नाटकात गुंतला त्याचा परिणाम तसा होईल. जो ज्या ज्या विषयात गुंततो त्याचा तेवढ्या प्रमाणात परिणाम होतो. म्हणून आपला विषय तो त्यांचा झाला नारायण पाहिजे. आपल्याला नारायण हा विषय पाहिजे. ज्या विषयामध्ये आपल्याला भगवंत शोधता येईल तो विषय आपल्याला पाहिजे. तर भगवंत ब्रह्म ही नंतरची गोष्ट आहे. पहिल्यांदा आपल्याला आपली सृष्टी लक्षात घेतली पाहिजे. ही जी स्थूल आणि सूक्ष्म देह आणि जी कारण देहाची सृष्टी आहे, या सृष्टीमध्ये आपण असतो. हा आपला नित्य प्रवास आहे. आपण रोज 24 तास जे आपल्याकडे आहेत, या 24 तासामध्ये आपण या 3 अवस्थेमध्ये फिरत असतो. म्हणजे या सृष्टीमध्ये भ्रमण करत असतो. आपलं भ्रमण कुठे आहे? या 3 सृष्टीमध्ये. जागृत सृष्टी, स्वप्न सृष्टी आणि सुषुप्ती, या 3 ठिकाणी आपण प्रवास सदैव करत राहतो. इकडून तिकडे सदैव प्रवास करत राहतो. सावध व्हा. तुम्ही झोपल्यानंतर, तुम्ही सुषुप्ती किंवा स्वप्नात गेल्यानंतर मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. आता तुम्ही जागृत आहात तर तुम्हाला मी सांगू शकतो. पण जितके स्वप्नामध्ये तुम्हाला विचित्र अनेक गोष्टी पाहायला मिळणार तसे जागृतीत सुद्धा मिळणारच आहेत. आणि या सगळ्या एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये, एवढ्या सगळ्या प्रपंचामध्ये माझ्यासारख्याचं बोलणं सुद्धा एक बिंदू मात्रच आहे. त्यामुळे याचा किती परिणाम होणार हे काही सांगता येणार नाही. हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही कुठे उभे आहात त्याप्रमाणे मी काय म्हणतो हे घेणार आहात. माझं बोलणं, माझं चालणं, माझं वागणं, माझ्या सगळ्या गोष्टी ही एक सृष्टीचं अंग आहे. आणि हे जे सृष्टीचं अंग आहे हे प्रकृतीचा एक अंश दिसतोय. हे सगळं जे हे तुम्ही कुठून पाहणार आहे त्याच्यावर अवलंबून. त्यामुळे माझं बोलणं हे प्रत्येकासाठी भिन्न भिन्न आहे. जरी मी बोलताना एकच दिसतोय, मी एकच बोलतोय, परंतु इथे सगळे ऐकणारे मात्र आपापल्या पातळीने हे ऐकतायत. म्हणून त्याचा परिणाम सुद्धा मी बोलतो त्याप्रमाणे होणार नसून तुम्ही जे ऐकताय त्याप्रमाणे होणार आहे. आलं लक्षात? त्यामुळे चिंतन झाल्यानंतर सगळ्यांनी जरी एकत्र येऊन ठरवलं की आपण याचा समन्वय साधूया तर समन्वय लागणार नाहीये. लागेल ह्याची एकी होऊ शकत नाही. पण बरेचसे लोक प्रयत्न करत असतात की महाराजांनी बघा काय सांगितलं, असं सांगितलं, असं. पण तो म्हणतो हा, मग तो पण म्हणतो की हा मला पण कळलं, तुलाही कळलं, मलाही कळलं. पण ह्याला वेगळं कळलेलं असतं, ह्याला वेगळं कळलेलं असतं. कारण हे दोघं वेगळ्या पातळीला उभे राहून ऐकत असतात, पाहत असतात. तर आपल्याला स्वतःला या सृष्टीचा शोध लावायचा असेल, समष्टीने पुढचा विषय, आधी वेष्टीने तुम्ही तुमचे 3 देह आणि त्यांच्या अवस्था यांचा विचार करा. ती सृष्टीच आहे. ठीक आहे, ही सृष्टीच आहे. या सृष्टीचा पहिला नीट विचार करा. या सृष्टीचा विचार करा. ह्या सृष्टीला पहा नीट. आणि पाहण्यापुरता तरी वेळ द्या. इतके रममाण होऊ नका. सुषुप्तीमध्ये काहीच करू शकत नाही, स्वप्नामध्ये काही करू शकत नाही. त्यामुळे फक्त जागृती आपल्याकडे आहे. या जागृतीमध्ये, या जागृत प्रपंचामध्ये इतके गुरफटून जाऊ नका की तुम्हाला थांबून या 3 अवस्थेंचा, या 3 अवस्थेमध्ये रममाण असलेल्या जीवाचा विचारच करायला वेळ नाही. एवढे रममाण होऊ नका. थांबा आणि विचार करा. कुठे थांबा? तुम्ही ठरवा कुठे. रस्ता क्रॉस करायला निघाला, महाराजांनी सांगितलं थांबा, आठवलं त्याला एकदम, आणि ट्रक आला, महाराजांनी सांगितलं होतं थांबा, आणि थांबला. चालेल का? नाही. कुठे थांबायचं हे स्वतःचं डोकं लावा झालं. नाहीतर महाराजांनी सांगितलं होतं ट्रेनच्या समोर जाऊन उभा राहिला आणि थांबला, कारण महाराजांनी सांगितलं थांबा, तर चालणार नाही, आहे की नाही? तर थांबायचं कुठं याचं थोडंसं तरी, तेवढं तरी सत्सद्विवेक असू देत व्यावहारिक, आहे की नाही? काय नको तेवढं पाहिजे ना. म्हणजे माझं बोलणं कुठेही कसंही वापरू नका, नाहीतर त्याचा परिणाम काहीतरी भलतच होईल. तर थांबा म्हणतो म्हणजे भरपूर वेळ मिळतो आपल्याकडे, दिवसभर कामामधून वगैरे भरपूर वेळ मिळतो. शांत बसून या 3 अवस्थेंचा, 3 देहांचा विचार करा. यांचा विचार करत राहा. म्हणजे ह्या सृष्टीचा विचार करा. जसं जायचा विचार कराल तसं या 3 सृष्टीला पाहणारा जो जीव आहे त्याचाही विचार करता येईल. ठीक आहे? तो जो तुमच्याकडे जीव आहे त्या जीवाचा आपल्याला उपयोग आहे, त्याचा आपल्याला काहीतरी करायचं. बाकी हे तुमचे 3 देह आणि त्याचे जे सगळे धर्म आहेत यांचा आपल्याला काही घेणं देणं नाही. मग तुमचे 3 देह कसले आहेत, किंवा तुमचे 2 देह धरू, तुमचे 2 देह कसले आहेत, ते चांगले आहेत का वाईट आहेत, गोरे आहेत का काळे आहेत, उंच आहे का ठेंगणे आहेत, स्त्री आहे का पुरुष आहेत, पापी आहे का पुण्यवान आहे, प्रेमळ आहे का क्रोधिष्ट आहेत, काही घेणं देणं नाही. ते फक्त व्यावहारिक गोष्टीवर. म्हणजे तुम्ही जर माझ्यावर रागवले तर मला तेवढा राग येईल, पण नुसतं व्यावहारिक भाग आहे तेवढं, त्याचा न्याचा काही संबंध नसतो. पण हे कळण्यासाठी बराच वेळ लागतो आपल्याला, बरेच कालावधी आपल्याला त्याच्यात घालावं लागतं. नाहीतर बऱ्याचशा लोकांचं असंच म्हणणं असतं की नाही, स्थूल शरीर कसं आहे, सूक्ष्म शरीर कसं आहे, म्हणजे हा प्रेमळ आहे का, गोड बोलतो का, चांगलं बोलतो का, छान वाटतं का, मनाला बरं वाटतं का. तर हे सगळे प्रकार इकडे नसतात. ह्या सगळ्याचा इकडे विषय नसतो. मी जर तुमच्याकडून तसं अपेक्षित करत नाही तर तुमची माझ्याकडून तशी अपेक्षा नसावी. म्हणजे मी तुमच्याशी गोड बोलेल, प्रेमाने बोलेल,
कुरवाळेल असलं काही प्रकार असेलच असं नाही आणि नसेलच असंही काही नाही. त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. आपल्याला याच्या पुढचा विचार करायचा आहे. हे धर्मशास्त्र नाही, हे उत्तरशास्त्र आहे. काही लोकांनी गैरसमजाने किंवा त्यांना कळलं का नाही कळलं का कुठल्या कारणाने माहित नाही, पण हे धर्मशास्त्र या उत्तरशास्त्रामध्ये घुसडून ठेवलेलं आहे आणि म्हणून फारच मोठा गोंधळ झालेला आहे. असो, तुम्हाला जर या मार्गाने पुढे जायचं असेल तर नक्कीच तुम्हाला या सर्ग शब्दाचा विचार करणे आहे. सर्ग शब्द समष्टीने विचार करणं थोडं अवघड असल्यामुळे पहिल्यांदा आपण सर्ग म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण देह त्यांच्याशी संबंधित 3 अवस्था आणि त्यांचे सगळे या 3 देहांचे धर्म यांचा आपण सर्गमध्ये विचार करतो. अधिक त्याला चिकटलेला जीव आहे त्याचाही आपण विचार करतो. तर अशा रीतीने आपण सर्ग शब्दाचा सध्या अभ्यास करतो आहोत. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम.